श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवारची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी देवाय नमः। ओम धनधान्याय नमस्तुभ्यं। ध्यायी ध्यायी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी। आटपाट नगर होते, तेथे एक राजा होता। राजाचं नाव होतं भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणा साधू संता सुखवीत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सूरचंद्रिका। ती रूपानं सुंदर होती व पण स्वभावानं गर्विष्ठ होती। मागच्या जन्मी ती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई। घरी वैतागून गेली निघून रानात। तिथं पाहिलं सुवासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत। तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसंच व्रत केलं। दुःख गेली, दारिद्र्य संपली, परिस्थिती सुधारली। देवीची भक्ती करीत होती, पुढे गेली ती मरून। पुढचा जन्म तिचाच आला, स्त्रीचाच आला। पुढे भाग्य उजळले। भद्रश्रवा राजाशी लग्न झालं, ऐश्वर्य हाती आलं, गर्वानं फुगली, गरिबी विसरली, तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली, दासींवर खेकसू लागली। एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं, राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पहावं। राणी राजवाड्यात मजेत राहत होती, राजा तिचं कौतुक करीत। त्या दोघांना 7 मुलगे होते, एक मुलगी आणि मुलीचं नाव होतं श्यामबाला। एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं, फाटकं वस्त्र लिहिली, हाती काठी घेतली, आधार आला, हळूहळू पावलं टाकीता आली। राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली। आहे का कुणी घरी, घालील का कुणी घास। दासी आली बाहेर, म्हातारी दिसली समोर। तिने विचारलं, कोण ग तू कोठून आलीस, काम काय काढलंस, तुझं नाव काय, गाव काय हवं आहे तुला। म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच, तशाच खोकलाही येई मधून। म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले, इथं राणीला भेटायचे, कुठे आहे या राजाची राणी। दासी म्हणाली, राणी साहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत, त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील, तुला कशा भेटणार त्या। तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसीतील, उन्हतून बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील। तू इथे बस आडोशाला, थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना। म्हातारीला राग आला होता, तीही संतापली। तुझी राणी पैशावर भायाळली, माणुसकी विसरली, मागच्या जन्मी होती दरिद्री, आज राणी झाली, पण ती माझ्यामुळेच। मी तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं, आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवण नाही तिलाही आता संपत्तीचा गर्व झालाय, डोळ्यावर पैशाची धुंदी आलीये। गोरगरिबांना कशाला विचारील ती, थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या, म्हातारी गरीब भिकारीनं तिला कोण विचारते। ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली, घेतला वसा टाकून दिला, उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल, नंतरच डोळे उघडतील तिचे। जाते मी परत। दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हातारी म्हणाली, मला सांगाल का ते व्रत, मी करेल ते नेमाने, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही। म्हातारीनं तिच्या दासीला व्रताचा वसा सांगितला। ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माळीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली। ती होती राणीची मुलगी श्यामबाला। ती आली नी कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा। म्हातारीला आली मुलीची दया। मुलीची होती कोमल काया, ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती। तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरा आली माळीवरून। दाराशी येते तर दिसली ती म्हातारी। राणी कडकड आली, कोण ग तू थेरडे, कुठून इथे कशाला आलीस, जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला, लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घर नाहीत का तुला। दासीनं लक्ष्मीव्रत केलं, तुला म्हातारीचे डोळे गरागरा फिरले, कपाळावर आट्या उमटल्या, ती तडकन निघून परत गेली। पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं, तिची स्थिती उत्तम सुधारली, ती गेली दासीपण सोडून व पुढे सुखाचा संसारही सुरू होता तिचा। पुढे मार्गशीर्ष महिना आला, पहिल्या गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रत केले, सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिने व्रत केले। शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केले। सिद्धेश्वर राजाचा मालधार नावाचा राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला, तिला राजवैभव मिळालं। लक्ष्मी व्रताचा प्रभाव तिचा संसार सुखासमाधान चालू लागला।
लागला. पण भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूंनी भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदललेली. भद्रश्रवा फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेतच उगवत होता, तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीने घरी गेली. राजाला बातमी दिली. मालधाराने माणसे पाठवली, रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. मान सन्मान केला. नवी वस्त्रे दिली व गळ्यात हार घातला. शामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवसच मजेत जात होते. आता परत जायचे विचार त्याच्या मनानं घेतला. जावयाला तसंच सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहऱ्यांनी भरलेला होता तो. नौकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. सूरचंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती सुखावली. हंड्यावरचं झाकण काढत आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्य भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरचंद्रिकेला एके दिवशी अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतला एक मुलीचा भेट घ्यावी, डोळे भरून पाहावं. आपल्या मुलीचे भोग आपणच आपल्या नशिबीचे भोग आपणच सोसायला हवे तर दुसरं काय करणार काय. एका गुरुवारी ती घरून निघाली. मुलीच्या गावाच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली, तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कुणीतरी. शामबालेने रथ पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शामबालेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमाने मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते. पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोठ्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. शामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावे पूजा करीत होती. आरती धूप दीपाचा वास दरवळत होता. शामबालेला उपास होता. तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्मीची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही, मीही तुझ्या बरोबर उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिन्याचा होता तो गुरुवार. 4ही गुरुवार मुलीनं केले व्रत. तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत उपवास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला शामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शामबाला परत निघाली. मालधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं होतं. तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरवरून काय आणलं? शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवत मालधारानं झाकण काढलं. आता काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मीठ मिळतं? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्र राज्य होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलेलं होतं. पण आज शामबालेच्या सांगण्यातील गोमराजानं हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. शामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ आडणी बेचव. जो माणूस जिथलं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्थही करतो. मालधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतले. भद्रश्रवा तातडीने बोलावण्याचा काही अर्थ कळत नव्हता. पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला.
दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती. मालधारानं आपल्या मुख्य सेनापत्यांना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा असे नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातील एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शरर्थी झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालधाराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघणीत लढाई सुरू होती, पण मालधाराच्या सैनिकाचा पवित्रा शत्रूला अडवतच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालधाराचे सैनिक पराकोष्टाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालधाराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधाराच्या सैन्याने शत्रूचा पुरा पडशा पाडला होता. मालधाराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालधाराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतींनी ताबडतोब कळवली. मागे राहिल्या सैनिकांनी या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्याला मिळाली होती. ती पोत्यात भरून मालधाराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्राचा साठाही होता. मालधाराने भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितले व ती आल्यावर घरात आनंदनाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपाचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्न जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालधारानं भद्रश्रवाचं राज्य त्यांच्या स्वाधीन केलं व त्या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व आज जन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुले कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांनाही पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्य. श्री लक्ष्मी व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीचे पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांनाच सुखवित होते. अशी ही 60 उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी. लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरी सफळ संपन्न करून सर्वांनी देवीला वंदन करावे. श्री महालक्ष्मी माता नमस्तुभ्यं.